मनोज जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर सुरू असणारं उपोषण काल 5 दिवसानंतर सुटलं. राज्य सरकारकडून मराठा उपसमिती जी गठीत करण्यात आली होती, त्या मराठा उपसमितीकडनं हैदराबाद गॅजेटचा जी-आर आणि आणखीन एक 5 मागण्या ज्या मनोज जरांगे पाटलांच्या आहेत, त्या मागण्यांच्या असे 2 जी-आर मनोज जरांगे पाटलांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं. मात्र सरकारकडनं हे जे 2 जी-आर काढण्यात आलेले आहेत, त्या जी-आरवरून आता संभ्रमावस्था आपल्याला पाहायला मिळते. ॲडव्होकेट योगेश केदार जे मनोज जरांगे पाटलांचे एकेकाळचे सहकारी राहिलेले आहेत, त्यांनी कुठेतरी यामध्ये सरकारकडनं शब्दांमध्ये फेरफार करण्यात आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा फसवण्यात आलंय असा थेट आरोप केलेला आहे. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी सुद्धा या जी-आरवर जी आहे ती कुठेतरी साशंकता व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, कालचा जो राज्य सरकारकडनं जी-आर काढण्यात आलेला आहे, त्या जी-आर मुळे अनेक संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय किंवा सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांची फसवणूक केली असा एक सूर जो आहे तो पाहायला मिळतोय. नेमकं जी-आरच्या अनुषंगाने काय असेल? मुळात फसवणूक केली असं म्हणता येणार नाही. कारण आरक्षणाचा विषय जो आहे हा भावनेवर आधारित जरी असला तरी कायदेशी निगडीत आहे. आज मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अनेक वर्षाची जुनी मागणी आहे. अनेक नेते होऊन गेले की त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि अनेक पाठपुराव्यानंतर आज मराठा समाजाच्या पदरात काहीतरी पडलं असं एक वकील म्हणून प्राथमिक भावना आहे. याचं कारण असं आहे की मराठा समाजाच्या बाजूने आत्तापर्यंत कुठलंच काही नव्हतं. आता मुळात आंदोलन फसलं आहे का? फसलेलं नाही, पण 100% त्याचा विजय झाला असंही म्हणता येणार नाही. कारण कालचं जर आपण पाहिलं तर आंदोलन मागं घेत असताना शिवेंद्रराजे भोसले जे आत्ता मंत्री आहेत आणि महाराजांचीच गादी आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगेंनी त्यांना काही प्रश्न विचारले. शिवेंद्रराजेंनी 15 दिवसाची मुदत मागितली. मनोज जरांगे म्हणले 15 दिवसाच्या तुम्ही महिना घ्या. पण ती जी मागणी होती की सरसकटची मागणी, तर सरसकट हे थोडं किचकट आहे. ते केलं असतं तर भविष्यात चॅलेंज झालं असतं आणि अडकून पडलं असतं, म्हणून ती करायला नको. पण थोडे दिवसामध्ये तो देखील जी-आर निघेल. आज कालच्या जी-आरचा विचार केला तर मराठा समाजाच्या बाजूने शेवटी मनोज जरांगेंची मूळ मागणी काय होती ह्या आंदोलनामध्ये की तुम्ही हैदराबादचं गॅझेटियर आणि सातारचं गॅझेट तुम्ही लागू करा. आता ती मागणी अंशतः त्यांनी मान्य केलेली. आता जी-आर जर पाहिला तर जी-आरचे हे सगळे शाब्दिक खेळ असतात. शेवटी आत्ता तुम्ही काय त्या आमच्या वकील बंधूंचं नाव घेतलं, केदार म्हणून काहीतरी, त्यांचे काय ऑब्जेक्शन असतील, पण शेवटी मुंबईसारख्या ठिकाणी, राजधानीच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले. किमान 5 ते 6 मंत्री त्यांच्या देखत आणि संपूर्ण समाजाच्या समोर दिलेलं जी-आर आणि दिलेला शब्द, त्यामुळं एवढ्या इझिली जरांगे पाटलांना फसवणूक केली, तोंडाला पानं फसले किंवा जरांगेंचं उपोषण फसलं, आरक्षणाचं आंदोलन फसलं असं ह्या स्टेजला लगेच म्हणता येणार नाही. कारण तो कायद्याचा क्लिष्ट विषय, अनेक शब्दाचे अनेक अर्थ निघतात. आम्ही वकील, आम्ही देखील आता मी एका बाजूने असतो, दुसरे वकील दुसऱ्या बाजूने असतात. आम्ही कायद्याचा किस कसा काढायचा, प्रत्येक शब्दावर कसं भांडायचं हे आम्हाला माहिती असतं. त्यामुळे जो तो आपल्या आकलनतेप्रमाणे त्याचा अर्थ काढत असतो आणि तो बाहेर आपल्याला सांगत असतो. योगेश केदारांबरोबरच बी.जी. कोळसे पाटील जे निवृत्त न्यायमूर्ती आहेत, त्यांनी सुद्धा असं म्हटलं की हैदराबाद गॅजेटचा जी-आर जो आहे तो कुठेतरी डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखा प्रकार आहे असं त्यांना दिसलं, असं त्यांची प्रतिक्रिया आहे. नाही, आता कसं आहे की शेवटी ओबीसी हा जो प्रवर्ग आहे याचा आपण जर विचार केला, कारण बेसिक ओबीसी काही जात नाही, ओबीसी हा प्रवर्ग आहे. ओबीसी ह्या प्रवर्गामध्ये जवळपास 374 जाती समाविष्ट केलेल्या आहेत आणि कुणबी ही देखील त्यात एक जात दाखवलेली. कुणबी म्हणजे कोण? मराठा, जो आता विदर्भ काही पार्ट मराठवाड्यामध्ये दिसतो, म्हणजे तोही मराठाच आहे, पण तो कुणबी आहे. आणि मनोज जरांगे पाटलांची मागणीच ती होती, कारण त्यांनी अतिशय चाणाक्षपणे आणि चतुराने ती मागणी केली. कारण 50% वर गेलं तर आरक्षण टिकणार नाही ही काळ्या दगडावरची रेघी, कारण सुप्रीम कोर्टचा निकाल आहे, घटनाविरोधी होतं. आणि मग आपल्याला 50%च्या आत तर बसलं पाहिजे, पण मग आरक्षण कसं मिळवायचं? तर ओबीसी कॅटेगरीमध्ये जो कुणबी आहे, जो आमचा मराठाच आहे, ज्याला कुणबी म्हणून ट्रीट केलं जो ओबीसीमध्ये, तर प्रत्येक मराठा हा कुणबी आहे. प्रत्येक मराठाला कुणबी म्हणून तुम्ही जाहीर करा. आता ती प्रोसेस चालू आहे आणि त्यामुळं आत्ता लगेच आपण ते आंदोलन फसलं, संपलं किंवा पानं पुसले किंवा मराठा समाजाचं फार नुकसान झालं, अगदीच काहीच नव्हतं. आजच्या परिस्थितीमध्ये काय आहे की मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही ही वस्तुस्थिती आहे. जे कुणबी आहेत
ते ओबीसी प्रवर्गामधून त्याचा आरक्षणाचा फायदा घेतात, ही देखील वस्तुस्थिती. पण एंटायर आता प्रश्न असा आहे, की तिकडच्या कुणब्यांना जर आरक्षण मिळतं तर मग इकडच्या मराठ्यांना का नको? मग जरांगे पाटलांची मागणीच ती आहे. आणि काल जो जी आर निघाला, हा मराठा समाजाच्या वतीने एक मोठा पुरावा तयार झाला आहे. आजपर्यंत असं कुठलं गॅझेट नव्हतं. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटचा आपण अभ्यास केला तर त्यामध्ये काही आकडेवारी दिलेली आहे आणि जो कुणबी आहे तोच मराठा आहे, अशी एक त्यामध्ये क्लिअर कट व्याख्या दिलेली आहे आणि ती ह्या मराठा समाजाला ॲप्लिकेबल होईल. मराठा समाज कुणबी म्हणून ट्रीट केला की ओबीसी मधलं आरक्षण त्यांना ऑटोमॅटिक मिळणार, ही वस्तुस्थिती आहे. याचिकाकर्ते म्हणून मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून जे काम करत आहेत ते विनोद पाटील असतील किंवा अनेक सुद्धा मराठा समाजातले प्रमुख नेते असं म्हणतात की शासनाकडनं काल जो जी आर काढण्यात आलाय तो शासन आदेश नव्हता, तर ती केवळ एक माहिती पुस्तिका आहे आणि त्याचा मराठा समाजाला सरसकट काहीच उपयोग हैदराबाद गॅजेटच्या नुसार होणार नाही म्हणून. आत्ता मी तेच सांगितलं की प्रत्येकाचा अर्थ काढण्याची पद्धत वेगळी असते. नेते नेते हा शब्द आला की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला, ते नेते, आमदार, खासदार, मंत्री यांच्याविषयी समाजाची काय भावना आहे? फक्त मराठा समाज असं नाही, एंटायर सगळ्या समाजाची काय भावना आहे? आज ह्या मंत्री नेत्यांवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि फक्त मनोज जारंगे पाटील एक सोज्वळ नेतृत्व, इनोसंट नेतृत्व, प्रामाणिक नेतृत्व, कुठल्याही कशाची अपेक्षा नाही, निस्वार्थीपणे मराठा समाजासाठी उभे राहिले, घरदार स्वतःचे प्राणाला लावले आणि त्याच्यासमोर सरकार झुकलं आणि सरकार झुकून ते आदेश निघाला, जी आर निघाला. हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर आपल्याला लागू झालं. ही मराठा समाजाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक आणि फार मोठी गोष्ट आहे. पण आता तुम्ही नेते किंवा बाकीचे आता प्रत्येकाचा वेगळा वेगळा इंटरेस्ट आहे. कोण कोणाला काय असेल त्याप्रमाणे तो विचार करतो आणि समाजामध्ये तशा बातम्या स्प्रेड करत असतो. शेवटी फसवणूक झाली की नाही, भविष्यात कुठला जी आर निघणार आहे, जी आर आहे आपल्यासमोर आहे, कायदा आपल्यासमोर आहे, न्यायालय आहे, एंटायर मराठा समाज आहे. हे सगळं करत असताना आमचे काही वकील बांधव तिथं होते. त्यामुळे सरसकट लगेच ते लागूच होणार नाही, फसलं, फार नुकसान झालं असं म्हणणं ह्या स्टेजला चुकीचं आहे, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, हे जर गॅजेटियर लागू झाले, सातारा गॅजेट असेल किंवा हैदराबाद गॅजेट असेल, तर मराठा समाजाला कसा फायदा या गॅजेटनुसार होऊ शकतो? तुमचा ॲनालिसिस काय? आता कुणबी हा ओबीसी प्रवर्गामध्ये पहिल्यापासून आहेच. आता समजा मी मराठा आहे आणि मला जर समजा आमच्या वंशावळीमध्ये कोणी मराठवाडा, विदर्भ कुठल्या साईडला कोणी कुणबी असेल, तर मी जर संबंधित पेपर दाखल केले आणि कालचा निघालेला जी आर हा जर त्याला जोडला आणि कुणबीचे मी काही आमच्या वंशावळीमध्ये असल्याचं पेपर जर सबमिट केले, तर ताबडतोबीने मला कुणबी सर्टिफिकेट मिळेल आणि कुणबी प्रमाणपत्र मिळालं की त्या बेसिसवर तुम्हाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, की ओबीसीमध्ये जाण्यासाठी मराठ्यांना कुणबी हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कालचा जी आर एक मोठा पुरावा झाला आहे. फक्त ज्या त्या व्यक्तीने आता कुणबीचं हे पहिल्यापासून होतंच. असं काही लोकांची मांडणी ही पण आहे, की कुणबीचा पहिला जी आर होता, त्यांनाही मिळत होतं. पण कालच्या जी आरमुळं हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू केल्यामुळं मग त्या गॅझेटमध्ये 100 वर्षापूर्वी गॅझेटमध्ये व्याख्या काय होती? कुणबी म्हणजे कोण? मराठा म्हणजे कोण? त्याचा उहापोह केलेला आहे. त्याची आकडेवारी दिलेली आहे आणि निश्चित 100% ते भविष्यामध्ये मराठा समाजाला फायद्याचा मोठा पुरावा होईल. एक वकील म्हणून माझं ह्या स्टेजला माझं ते मत आहे. कालचा जी आर जर लागू झाला तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल अशी ओबीसींची भावना कुठेतरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. आज महात्मा फुले वाडा जो आहे तिथं त्यांचं आंदोलन देखील सुरू आहे ओबीसींचं म्हणून. तर खरंच असं काही होऊ शकतं, ओबीसी आरक्षण संपुष्टात येऊ शकतं? ओबीसी हा प्रवर्ग आहे. हे मराठा कम्युनिटी म्हणजे कुणबी आणि आता मराठा हे जर ओबीसीच्या प्रवर्गामध्ये गेलं तर मराठा आरक्षण आपला ओबीसी आरक्षण संपायचं कुठेही काही प्रश्न येत नाही. कारण ओबीसी प्रवर्गामध्ये ऑलरेडी 374 जाती आहेत. कुणबी ही सुद्धा जात त्यामध्ये गणलेली आहे. कुणबी हेच मराठे आहेत आणि ज्या वेळेला मराठा हे सिद्ध होईल, फक्त होईल काय, समजा आता ओबीसी समाजामध्ये 374 जातीपैकी एखादा दुसरी कम्युनिटी 100 जागा आहेत. 100च्या ठिकाणी 100-150 जागा झाले. मराठा समाज त्यामध्ये एक्स्ट्रा वाढला फक्त. बाकी मग क्रिमिलेअर तुमचं मेरिट बाकी सगळ्यांना ते ॲप्लिकेबलच आहे. म्हणजे मराठा समाज गेला म्हणजे ओबीसीचं फार मोठं नुकसान झालं. त्यांना फार धक्का लागला. त्यांचं आरक्षणच गेलं. त्यांना उचलून बाजूला फेकलं. असं होणार नाही. फक्त थोडासा एक मराठा समाज ओबीसीच्या प्रवर्गामध्ये जाऊन थोडासा एक वाटेकरी त्यामध्ये झाला. आता आपल्याला असं म्हणता येईल. निश्चित. मनःपूर्वक धन्यवाद सर. कालचं जे हैदराबाद गॅजेट संदर्भातला जी आर असेल किंवा अन्य मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करणारा, 5 मागण्या मान्य करणारा असे जे 2 जी आर शासनाकडनं काढले, ज्या जी आरच्या अनुषंगाने जी काही संभ्रमावस्था सध्या पाहायला मिळते, या अनुषंगाने आपण
कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अगदी सोप्या शब्दामध्ये खरंच मनोज जरांगे पाटलांची पुन्हा फसवणूक केली जाते या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातील सर्वात स्वस्त परदेश टूर फक्त 28,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट, प्रेक्षणीय स्थळे, सर्व खर्च समाविष्ट. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील विश्वसनीय नाव. चला तर मग आजच आपली फॉरेन टूर बुक करा. संपर्क 7767989898.